नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी मिळणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सध्या सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबवरती तुम्ही बघतच असाल की बऱ्याच साऱ्या अशा बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज पीक विम्याचे पैसे जमा झाले, आज या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, उद्या त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालाय, या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती उद्या पीक विमा जमा होणार, या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 28,000 रुपये आले, या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 30,000 रुपये आले। अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला या ठिकाणी दररोज यूट्यूब असेल किंवा इतर सोशल प्लॅटफॉर्म असेल अशा बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत। परंतु सध्या जर विचार केला तर अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। हे तुम्ही शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या। मग आता पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही आणि सरकारनं तर पीक विमा देण्याची घोषणा देखील केली होती। मग नेमका खरीप 2025 चा पीक विमा नेमका कधी जमा होणार हा शेतकरी बांधवांनो तुमचा देखील प्रश्न असेल तर शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका। अखेरकार तुमची प्रतीक्षा संपली आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच योजनाविषयी अशीच शेतीविषयी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। आता नेमके तुमच्या बँकेच्या खात्यावरती खरीप हंगाम 2025 चा पीक विमा कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसाभरापासून आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो खरीप पीक विमा अखेरकार मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे। आता पीक विमा मंजूर होत आहे म्हटल्यावरती नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, पीक विम्याची किती रक्कम नेमकी तुमच्या खात्यावरती देखील जमा होणार, कोणकोणते शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र असणार, तर या सर्व गोष्टी जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता जर का तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी जमा होणार अशी जर का तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर काळजी करू नका। पीक विमा वितरणा संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे। जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की पीक विम्याची रक्कम आमच्या देखील खात्यावरती जमा झाली पाहिजे, आम्हाला देखील पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, तर फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता पीक विम्याची रक्कम नेमके कधी जमा होणार, राज्य सरकारने नेमकी काय घोषणा केली होती, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, कधीपर्यंत तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार, हेक्टरी किती पीक विमा जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल तुमच्या खात्यावरती पीक विमा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर आता त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की पीक विमा नेमका कधीपर्यंत जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसाभरापासून ज्याची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो तो खरीप पीक विमा अखेरकार मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं खरं तर हा जो खरीप हंगामाचा पीक विमा आहे, खरीप हंगाम 2025 चा जो हा पीक विमा आहे हा तर तुमच्या खात्यावरती खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता। जानेवारी महिना 2026 यामध्ये या ठिकाणी तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा व्हायला पाहिजे होते, परंतु काय झालं तर पीक विम्याच्या पोर्टलवरती तांत्रिक बिघाड झाला असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता खरंच बिघाड झाला होता का हा देखील प्रश्न आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे ती म्हणजेच की पीक विम्याच्या पोर्टलवरती बिघाड झाला आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होण्यास विलंब झाला। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने कोणती घोषणा केली होती या ठिकाणी म्हणजेच की सविस्तरपणे जर सांगायचं झालं तर बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। तुम्हाला देखील शेतकरी बांधवांनो नक्कीच माहित असेल
आता खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आणि या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी, दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले होते। आता राज्य सरकारने कोणकोणत्या घोषणा केल्या होत्या हे आपण थोडक्यात शेतकरी बांधवांनो जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे अतूनातून पिकांचे नुकसान झाले आणि या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी, आधार देण्यासाठी, आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि या पैकी 3 महत्त्वाच्या घोषणा नेमकी कोणत्या होत्या? तर पहिली जी महत्त्वाची घोषणा होती ती होती शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार, अशी पहिली सरकारने महत्त्वाची घोषणा केली। त्यानंतर दुसरी जी घोषणा केली होती ती म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रब्बी अनुदान जमा होणार, म्हणजेच की रब्बी करिता शेतकरी बांधवांनी अनुदान देण्याची म्हणजेच की राज्य सरकारने घोषणा केली होती। आणि त्यानंतर तिसरी जी सरकारने घोषणा केली होती ती केली होती पीक विमा देण्याची, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा देण्याची स्वतः राज्य सरकारने ही घोषणा केलेली होती। पण राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे का? तर आता होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 12 जिल्ह्यांमध्येच, म्हणजेच की आज पुढील काही तासांमध्ये पहिला टप्पा वितरित करण्यामध्ये सुरुवात होणार आहे आणि आज पुढील काही तासांमध्ये या जिल्ह्यांमध्येच हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा रक्कम जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। तर आता जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। या जिल्ह्यांमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। तर तुमचं जर जिल्ह्याचं नाव आलेलं नसेल तर तुम्हाला प्रतीक्षा नक्कीच करावी लागू शकते। तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया। तर शेतकरी बांधवांनो पहा, आता नंबर 1 वरती आहे अहमदनगर। अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील असाल आणि तुम्ही पण पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता अहमदनगर शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विमा कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे तुमच्या देखील खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपयांचा पीक विमा जमा व्हायला बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुरुवात झालेली आहे। त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर परभणी मधील जर शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर हिंगोली गोंदिया या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालना जळगाव कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।